आजच्या भागात आपण आय ट्रेनिंग एक्सरसाइजेस म्हणजे काय, त्याचा सराव कसा करायचा व तो सराव केल्यावर आपले काय फायदे होतात ते आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अंकिता शहासने आर्ट फील्डमध्ये तुमचं स्वागत करते. आपण मागील भागामध्ये समजलो की आपले उत्तम चित्ररचना साकारायची असेल तर आपल्याला काही घटक आत्मसात करावे लागतात. ते म्हणजे कोन, अंतर, पर्स्पेक्टिव्ह, आच्छादन, लांबी व प्रमाणबद्धता. तर हे घटक उत्तमरित्या आत्मसात करण्यासाठी आपल्याला आय ट्रेनिंग एक्सरसाइजची फार मदत होते. तर या आय ट्रेनिंग एक्सरसाइजेस नक्की कशा करायच्या ते आपण आज या भागामध्ये पाहणार आहोत. या आय ट्रेनिंग एक्सरसाइजचा सराव केल्यामुळे आपली नजर इतकी तयार होते की आपण कोणत्याही मोजमापनाशिवाय अंतर, कोन, लांबी, पर्स्पेक्टिव्ह, आच्छादन व प्रमाणबद्धता हे अचूक आत्मसात करू शकतो. चला तर मग हा सराव नक्की कसा करायचा ते आपण या व्हिडिओ मार्फत पाहूया. आय ट्रेनिंग एक्सरसाइजेसचे वेगवेगळे सराव आहेत. हे सगळे सराव मी तुमच्यापर्यंत या ड्रॉइंग आय ट्रेनिंग एक्सरसाइज मालिकेतून घेऊन येत आहे. मोठे व आंतरराष्ट्रीय चित्रकार आपल्या चित्रात परफेक्शन आणण्यासाठी या आय ट्रेनिंग एक्सरसाइजचा सराव नियमित करतात. या चित्र सरावासाठी आपल्याला पट्टी, पेन्सिल, कागद, खोडरबर व डिवायडर म्हणजेच विभाजक लागेल. आता एक कागद घ्या व एक रेषा काढा. आपण व्हिडिओत बघतोय एक आडवी रेषा काढली आहे व आपण त्या रेषेचा मध्यबिंदू म्हणजेच रेषेचा सेंटर शोधणार आहोत. पहिले निरीक्षण करून व अंदाज घेऊन त्या रेषेवर मध्यबिंदू शोधून तो मार्क करून घेऊया. आपल्याला व्हिडिओमधून स्पष्ट होईलच. बिंदू मार्क केल्यावर विभाजकाच्या साहाय्याने रेषेच्या एका टोकापासून मध्यबिंदूपर्यंत मोजा व तोच विभाजक दुसऱ्या भागावर म्हणजे मध्यबिंदूपासून दुसऱ्या टोकापर्यंत. तुम्हाला लक्षात येईलच आपण रेषेचा मध्य चूक की बरोबर ओळखलाय. जर अंदाज अचूक असेल तर दुसरी रेषा काढून सराव करू आणि जर चुकलं असेल तर निरीक्षण करून किती चुकलंय व पुन्हा मध्यबिंदूचा अंदाज घेऊन पुन्हा मोजून पाहू बरोबर येते की नाही ते. एकदम बरोबर येत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहू. मित्रांनो, या सरावात एक तत्व नीट पक्क करून ठेवा. गेस अँड चेक. आपण यात मध्य गेस करतोय व नंतर तो चेक करतोय. या सरावात परफेक्शन आणण्याचा प्रयत्न करा व स्वतःशी प्रामाणिक राहा. या आय ट्रेनिंग एक्सरसाइजेस करण्याचं वैशिष्ट्य म्हणजे जर का नियमित रोजची 15 मिनिटं हा सराव केला की काही आठवड्यांमध्ये तुम्हाला चित्रकलेत सुधारणा दिसेल. माझ्यावर विश्वास ठेवा व ही एक्सरसाइज नक्की करून पहा. हे नीट पक्क करा. सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. सराव करताना चुकलं तरी प्रयत्न सोडू नका. ठीक आहे, अगदी थोडक्याने चुकलंय चालेल असं करू नका. प्रामाणिकपणे प्रयत्न कराल तर चित्रकलेत सुधारणा नक्की जाणवेल. मला माहीत आहे की कंटाळवाणं वाटू शकतो, पण खूप महत्त्वाचं आहे. यात एक नियम आहे, तो म्हणजे एक रेषा झाल्यावर दुसरी रेषा काढल्यावर कागद 45 अंशाने फिरवा. असे प्रत्येक रेषेनंतर करा, जेणेकरून आपल्याला सर्व अँगलच्या रेषांचा नीट सराव होईल. यासारख्या अनेक एक्सरसाइजेस आहेत, त्या मी तुमच्यासोबत या आय ट्रेनिंग एक्सरसाइजच्या सिरीजमधून शेअर करीनच. पण त्याकरिता माझ्या चॅनल आर्ट फील्डला सबस्क्राईब करायला विसरू नका. या सरावात सुरुवात सोप्या रेषेपासून कमी आकाराच्या रेषेपासून करा, पण जसजसं सराव वाढत जाईल तसतसं रेषा मोठ्या करून डिफिकल्टी लेवल वाढवत जा. जेव्हा 10 पैकी 7 ते 9 रेषा अचूक होऊ लागतील तेव्हा पुढील सरावाकडे वळा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला व्हॉट्सॲपवरही कळवू शकता.